नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण ऐकणार आहोत बाबा व्यंगांच्या भविष्यवाणीनुसार 2026मध्ये साडेसाती कोणावर प्रभाव टाकणार आहे, कोणाला सावध राहणे आवश्यक आहे, कोणाचे आयुष्य बदलणार आहे आणि कोणाच्या राशीसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो. बाबा व्यंगांनी नेहमीच वेळेआधी सांगितलेले संकेत खरे ठरले आहेत बरं का. आणि 2026 बद्दल त्यांनी सांगितलेली गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आजचा संपूर्ण व्हिडिओ शांत बसून मन लावून नक्की पहा, कारण हा काळ फक्त तुमच्या राशीचा नाही, तुमच्या आयुष्याचा निर्णय घेणारा आहे. साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे शनी आपल्या जन्म राशीपासून 12वी, पहिली आणि दुसरी राशीमध्ये प्रवेश करतो तो काळ. एकूण 7.5 वर्षाचा हा काळ कोणासाठी शुभ, कोणासाठी परीक्षा, हे संपूर्ण त्यांच्या कर्मावर अवलंबून असते. बाबा व्यंगांचे सांगणे असे की साडेसाती वाईट नसते, वाईट असते आपल्याकडून होणारी चुकीची कर्म. 2026 मध्ये कोणाच्या मागे साडेसाती लागणार? पहिली रास मिथुन रास, जेमिनी. 2026 मध्ये मिथुन राशीवर शनीची साडेसाती सुरूच राहणार. कामात दडपण, नातेसंबंधात परीक्षेची वेळ, आरोग्याची काळजी. पण बाबा व्यंगा सांगतात, जीवन बदलणार अशा मोठ्या संधी 2026च्या मध्यात मिळतील. दुसरी राशी कर्क राशी. कर्क राशी साडेसातीच्या शेवटच्या चरणात प्रवेश करणार. शिकलेले धडे पक्के होतील, घरगुती प्रश्न राहणार नाहीत, पैशाचा ताण कमी होणार, मानसिक शांती वाढणार. हा काळ मुक्तीचा मानला जातो. तिसरी राशी सिंह राशी. अहंकार सोडा, संयम धरला तर सिंहाचे राजयोग जागतील. सिंह राशीसाठी 2026 पासून साडेसातीची सुरुवात. बाबा व्यंगांचा स्पष्ट इशारा आहे सिंह राशीसाठी. कामात बदल, खर्च वाढ, पण 2026च्या शेवटी जॉब करिअरमध्ये मोठी झेप. चौथी राश वृषभ राश. वृषभच्या साडेसातीचा मध्य टप्पा. मेहनतीचा 10 पट फायदा. शनी आशीर्वाद देणार, व्यवसायात भरभराट होणार, नवी मालमत्ता मिळण्याची शक्यता. आता बघा पाचवी राशी मीन राशी. मीन राशीवर दहिया सुरू, ज्याला अर्ध साडेसातीचा प्रभाव म्हणतात. घरात नवीन कामे, स्थिरता, देवाची कृपा. बाबा व्यंगा म्हणतात, मीन राशी हा काळ सोन्यात माखून जाईल. शनी देवाचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगते. बाबा व्यंगांनी सांगितलेले महत्त्वाचे उपाय. शनिवार काळ्या तिळांचे दान करा. शनिवारला मंदिरात दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला जल नक्की अर्पण करा. काम करा, आळस टाळा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. शनिदेव कोणालाच त्रास देत नाहीत, ते चुकांवर धडा शिकवतात. 2026 मध्ये कोणाचा काळ उजळणार? बाबा व्यंगांनी सांगितले की 2026 मध्ये खालील राशींचा मोठा लाभ. कन्या, मकर, धनु, वृश्चिक. करिअर, पैसा, वैभव, स्थिरता, सर्व काही या राशींचं उत्तम होणार आहे. मैत्रिणींनो, 2026 हे वर्ष कर्मफळ देणारे आहे. साडेसाती कोणावर आहे हे महत्त्वाचे नाही, महत्त्वाचे आहे आपली कर्म, आपले वर्तन, आपली निष्ठा. जो श्री स्वामी समर्थांचा आश्रय घेतो तो केव्हाच आणि कधीच रडत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.